प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्याला श्रीरामनवमी कशा पद्धतीने साजरी करायची आहे, 9 दिवे लावायचे आहे आणि नैवेद्य काय अर्पण करायचा आहे जो श्रीराम प्रभूंना अत्यंत प्रिय आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की बघा, श्रीरामनवमी गुरुवारच्या दिवशी 26 तारखेला आलेली आहे. तर ह्या श्रीरामनवमी निमित्त आपल्याला श्री प्रभू रामांची खूप प्रमाणात सेवा करायची आहे, त्यांची आराधना करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक उपाय सुद्धा करायचा आहे, जो उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, घर हे गोकुळासारखं नांदतं आणि घरामध्ये आपल्या श्री प्रभू रामांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो. तर आता त्यांना नैवेद्य काय अर्पण करावा? श्रीराम प्रभू हे विष्णू भगवानाचेच अवतार आहे. तर यांना आपल्याला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तुम्ही खीरचा नैवेद्य अर्पण करू शकतात किंवा शिऱ्याचा नैवेद्य अर्पण करू शकतात, कारण की श्रीराम प्रभूंना हे दोन जे नैवेद्य होते, म्हणजे हे जे दोन पदार्थ होते ते खूप प्रमाणात आवडायचे. त्यामुळे त्यांना जे श्रीरामनवमी असते त्या दिवशी एक शिऱ्याचा नाही तर खिरेचा नैवेद्य अर्पण केला जातो. आता तुम्हाला जर कोणती काय खीर असे ना, तुम्ही तांदळाची करू शकतात, गव्हाची करू शकतात, रव्याची करू शकतात किंवा शेवाळ्यांची करू शकतात. जी तुम्हाला येत असेल ते खिरीचा नैवेद्य आपल्याला प्रभू श्रीरामांना अर्पण करायचं आहे. आता तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी रामांना खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकतात. आता किंवा शिऱ्याचा एक याच्यातला कोणता पण एक करायचा आहे, कारण की आणि जर तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल तर स्वामींना सुद्धा तुम्हाला हिरेचा किंवा शिऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, कारण की स्वामी सुद्धा आपले प्रभू श्रीरामच आहे, म्हणजे रामांचाच अवतार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे. आता मी तुम्हाला सांगणार की प्रभू श्रीरामांसाठी आपल्याला काय सेवा करायची आहे. आता श्रीराम प्रभूंचा ज्या दिवशी जन्म म्हणजे श्रीरामनवमी आहे त्या दिवशी आपल्याला रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. लाखो कंती करोडो लोक श्रीराम रक्षाचं पठण करणार, कारण की श्रीरामनवमीच्या दिवशी जर आपण श्रीरामा भगवानांचं रामरक्षा पठण केलं तर आपल्या जीवनातील जे दुःख आहे, कष्ट आहे त्याचा नाश पावतो, अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते. म्हणून जास्त नाही तर खारीचा वाटा म्हणून आपल्याला 1 किंवा तुम्ही 9 पाठ सुद्धा करू शकतात, जे रामरक्षा स्तोत्राचे आहे. जर तुम्हाला रामरक्षा स्तोत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर पण लावलं आणि ऐकलं तरी सुद्धा त्याचा प्रभाव आपल्या घरावर, आपल्या परिवारावर पडत असतो. आपल्या घराचं संरक्षण होत असतं, घरातली जी इडापिडा असते ती जाते आणि प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहत असतो. म्हणून आपल्याला तुम्हाला एक पाठ करता आलं शक्य आहे तर तुम्ही देवाजवळ बसून त्या दिवशी खिरीचा नैवेद्य किंवा शिऱ्याचा नैवेद्य दाखवून त्या ठिकाणी रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे, किंवा 9 पाठ केले तरी सुद्धा चालेल. याच्यातला एक पण केला तरी सुद्धा तुम्ही कोणता म्हणजे ही सेवा करू शकतात. लाखो करोडी लोक भरपूर प्रमाणात रामांची सेवा करतात, तर आपण खारीचा वाटा म्हणून एक तरी पाठ आपल्या घरामध्ये नक्कीच करायचा आहे. आता आपल्याला ह्या दिवशी 9 दिवे लावायचे आहे. आता संध्याकाळच्या टायमाला आपल्याला आपल्या घरामध्ये 9 दिवे लावायचे आहे, जे श्रीराम प्रभू 14 वर्षाचा वनवास करून ज्या वेळेस आपल्या घरी आले होते त्यावेळेस दिवाळी म्हणून प्रत्येक घरामध्ये दिवाळी म्हणून साजरी झाली होती आणि त्यावेळेस अशा पद्धतीने दिवे लावलेले होते. त्यामुळे आपल्याला आपल्या प्रभूंची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांचा आनंद साजरा करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी संध्याकाळच्या टायमाला 9 दिवे लावायचे आहे. आता ते 9 दिवे कुठे लावावे ते तुम्हाला सांगते. बघा, आवर्जून प्रत्येक महिलेने ह्या दिवशी श्रीराम प्रभूंची सेवा करायची आहे आणि 9 दिवे न चुकता आपल्याला लावायचे आहे, कारण की श्रीराम प्रभू हे भगवंत आहे आणि त्यांची जर आपण आराधना केली, बघा प्रत्येक ठिकाणी राम केलं जातं. राम नामाला एवढं महत्त्व आहे. राम नाव नुसतं आपल्या मुखात आलं तरी सुद्धा आपल्या अनंत पुण्याचे जे आपले जे खूप प्रमाणात जे पाप असतात ते नष्ट होतात. पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते. राम नाम घेतल्याने आपलं संरक्षण होतं आणि आपल्या आयुष्याचं कल्याण होत असतं. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे की रामांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते त्या दिवशी वनवासातून घरी आलेले होते. म्हणजे 14 वर्षाचा वनवास करून ते घरी आले. त्यावेळेस त्यांच्या घरासमोर 9 दिवे म्हणजे असे दिवे प्रज्वलित केले गेलेले होते. त्यातले 9 दिवेच आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचे आहे. आता ते 9 दिवे तुम्ही पंत्या पण घेऊ शकतात किंवा दिवे पण घेऊ शकतात किंवा मेणबत्त्या सुद्धा घेऊ शकतात. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये पंथीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या पंत्या असतील तरी सुद्धा चालतील, त्याच्यात लांब वाट ठेवायची नाही, गोल वाट ठेवायची.
तेल टाकायचं आणि 9 दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे ते. आता 9 दिवे कुठं प्रज्वलित करावे तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर करू शकतात, गॅलरीमध्ये लावू शकतात किंवा तुमचं देवघर आहे त्या ठिकाणी संपूर्ण देवाच्या आजूबाजूला सुद्धा लावू शकतात. ज्या ठिकाणी तुम्हाला लावायचे आहे त्या ठिकाणी 9 दिवे लावायचे आहे. श्रीराम प्रभूंची सेवा करायची आहे. अनंत पुण्याची प्राप्ती होईल. तुमचं घर सुख शांतीने भरेल. मनातल्या सगळ्या कामना पूर्ण होतील. रामरक्षाचं स्तोत्राचं पठण केल्याने आपल्या आयुष्याचे 7 जन्माचे पाप नष्ट होतात. दारिद्र्यता समाप्त होते. घरामध्ये सुख समृद्धी नांदते. म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहे आणि नक्कीच प्रत्येक स्त्रीने ह्या दिवशी न चुकता 9 दिवे आपल्याला प्रज्वलित करायचेच आहे. तुम्ही संध्याकाळी म्हणजे 7 वाजता आपल्याला हे लावायचे आहे. तुम्ही 7-7:30ला लावले तरी सुद्धा चालतील. तर त्यावेळेस तुम्हाला न चुकता आपल्याला 9 दिवे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या बाहेर तुम्हाला अशा पद्धतीने लावायचे आहे. आता 9 दिवेच का लावावे तर बघा, आपल्याला अंधकार नष्ट करायचा आहे. जगाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही अंधारामध्ये सुद्धा प्रकाश करू शकतो आणि त्याचमुळे आपल्याला अंधार जे असतं ती नकारात्मक शक्ती असते, ती वाईट शक्ती असते. त्या वाईट शक्तीला आपल्याला घालवायचं असतं. म्हणून हे 9 दिवे श्रीरामनवमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा बाहेर लावायचे असतात. कारण की अंधाराला नष्ट करण्यासाठी, प्रकाश होण्यासाठी त्यासाठी हे दिवे लावले जातात आणि हे आपल्याला जगाला दाखवून द्यायचं आहे. प्रकाशमय जीवन करायचं आहे, अंधकारला नष्ट करायचं आहे. त्यामुळे आपल्याला 9 दिवे नक्कीच लावायचे आहे. आता दुसरं म्हणजे बघा, आपण रामरक्षा स्तोत्राचं पठण करणार. रामरक्षा स्तोत्राचं तुम्ही पठण करणार त्याच वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, 1 माळ जप करायचा आहे. आता हा जो मंत्र आहे तुम्ही उठा बसा कधी पण स्मरण करू शकतात, दिवसभर सुद्धा बोलू शकतात किंवा देवांजवळ बसून एक वेळेस सुद्धा बोलू शकतात. आता तो जो मंत्र आहे तो आहे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणून तुम्हाला 1 माळ करायची आहे. किंवा दिवसभर तुम्ही कामं करताना, बसताना, झोपताना, उठताना, बाहेर ट्रॅव्हल करताना किंवा कुठं गावाला जात असणार तरी सुद्धा आपल्याला श्रीराम प्रभूंचं हे नामस्मरण करायचं आहे. श्रीराम जय राम जय जय राम असं केल्याने तुमचे जे 7 जन्माचे पाप आहे, दुःख आहे, कष्ट आहे त्याच्यापासून तुम्हाला मुक्तता मिळणार आणि श्रीराम प्रभूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार. त्यामुळे श्रीरामनवमीच्या दिवशी आपल्याला जर काही करणं शक्य नसेल तर तुम्ही हा एक मंत्र नक्कीच आपल्याला जप करायचा आहे आणि 9 दिवे तर लावायचेच आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला श्रीरामनवमी जे श्रीरामनवमी आहे ती साजरी करायची आहे. भगवान प्रभूंची सेवा करायची आहे. रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि घरामध्ये रामांचं सेवा करायची आहे. आता तुम्ही एवढं करू शकतात. तर प्रत्येक स्त्रीने ह्या सगळ्या सेवा करून बघायच्या आहे आणि अनुभव घेऊन बघायचा आहे. आपल्या आयुष्याचं कल्याणच होतं. तर त्यामुळे माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.